Hello students, 12th Commerce, Secretarial Practice, ESP. Last lecture we have started correspondence with a debenture holder. डिबेंचर होल्डर कर्जधारकांना करण्यात येणारा पत्रव्यवहार ज्याला आपण म्हणत आले बिझनेस लेटर. त्यामध्ये फर्स्ट नंबर आपण घेतला होता अलॉटमेंट ऑफ डिबेंचर्स, डिबेंचरधारकांना वाटप करण्यासंदर्भातील बिझनेस लेटर हा घेतला. त्यानंतर आता या डिबेंचर्सवरती जे क्रेडिटर्स आहेत, डिबेंचर होल्डर आर द क्रेडिटर्स ऑफ द कंपनी, यांना आपण व्याज देतो एका फिक्स्ड रेटनुसार डिबेंचर्सवरती. मग ते व्याज याचाच अर्थ इंटरेस्ट, पेमेंट ऑफ इंटरेस्ट टू द इलेक्ट्रॉनिक मोड ट्रान्सफर टू बँक अकाउंट. हे व्याजाची रक्कम त्याच्या बँकेच्या अकाउंटमध्ये इलेक्ट्रॉनिक्सली ट्रान्सफर करण्यासंदर्भातील कंपनी सेक्रेटरी त्या पर्सनला डिबेंचर होल्डर धारकांना कंपनीच्या वतीने बिझनेस लेटर राईट डाऊन करतो. आता इलेक्ट्रॉनिक पेमेंट ऑफ इंटरेस्ट, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पेमेंट थ्रू इलेक्ट्रॉनिक मोड ECS NEFT. त्यामध्ये या पेमेंट ऑफ इंटरेस्ट ऑन डिबेंचर इलेक्ट्रॉनिकली थ्रू आपला क्वेश्चन विचारण्यात येतो, ड्राफ्ट ऑर राईट अ लेटर पेमेंट ऑफ इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स इलेक्ट्रॉनिकली थ्रू. ज्याची व्याजाची रक्कम इलेक्ट्रॉनिकली त्याच्या अकाउंटमध्ये जमा करण्यासंदर्भातील कंपनी सेक्रेटरी राईट डाऊन करणे. आता यामध्ये फर्स्ट आहे कंपनीचं नेम क्रिएट करणे. फर्स्ट थिंग्स आपल्याला हेडिंग, कंपनीचं नेम, ॲड्रेस, वेब ॲड्रेस, ईमेल ID, फोन नंबर, फॅक्स नंबर. या ठिकाणी आपण बालाजी स्टील लिमिटेड, बालाजी टावर, मॉल रोड, पुणे. त्यानंतर CIN नंबर 21 अल्फान्यूमरिक डिजिटल नंबर, 21 अक्षराचं त्या ठिकाणी आपल्याला न्यूमरिक अक्षर. त्यानंतर वेबसाईट जी आपण कंपनी क्रिएट केलेली आहे त्यानुसार त्याची वेबसाईट. त्यानंतर ईमेल ID जी कंपनी आपण क्रिएट केलेली आहे balaji30@gmail.com. फोन नंबर त्या ठिकाणी मेन्शन करायचा आहे आणि फॅक्स नंबर. एवढे थिंग्स आपल्याला काय आहे फर्स्ट हेडिंगमध्ये. कंपनीचा नेम, त्या कंपनीचा ॲड्रेस, CIN नंबर, वेबसाईट, ईमेल, फोन अँड फॅक्स नंबर. आता सेकंड नंबर येतो त्या ठिकाणी आपल्याला डेट. विदाऊट डेट बिझनेस लेटर कंप्लीट होतं नाही. या ठिकाणी 12 मार्च 2019 हा सेकंड झाला. त्यानंतर थर्ड नंबर आहे रेफरन्स नंबर. प्रत्येक आउटगोईंग बिझनेस लेटरला आपण काय करतो, रेफरन्स नंबर देण्यात येतो. डिबेंचर होल्डर्स /30 फायनान्शियल इयर 19/20/2019-20 हा रेफरन्स नंबर. फर्स्ट हेडिंग कंपनीचं नेम ॲड्रेस, सेकंड नंबर डेट, थर्ड नंबर रेफरन्स. आता फोर्थ नंबर त्या ठिकाणी ज्या डिबेंचर्स होल्डर धारकांना आपण इंटरेस्ट देण्यासंदर्भातील बिझनेस लेटर राईट डाऊन करणार आहोत त्यातील काय करायचं आपल्याला, त्या इनसाईड ॲड्रेसमध्ये त्या पर्सनचं नेम मेन्शन करायचं आहे. त्या ठिकाणी मिसेस अमृता दीक्षित, कोथरूड डेपो, पुणे. त्या इनसाईड ॲड्रेसमध्ये ज्या डिबेंचर्स होल्डर धारकांना आपण इंटरेस्ट संदर्भातील लेटर राईट डाऊन करणार आहोत त्याचं त्या पर्सनचं नेम अँड ॲड्रेस त्या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. यानंतर आपल्याला मेन पोर्शनला म्हणजे सब्जेक्ट, सेंटर ऑफ द लेटर. सब्जेक्ट पेमेंट ऑफ इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स इलेक्ट्रॉनिकली थ्रू ECS or NEFT. हा सब्जेक्ट आपल्याला त्या ठिकाणी मेन्शन करायचा आहे जो आपल्याला क्वेश्चनमध्येच विचारण्यात आलेला असतो. त्या ठिकाणी या सब्जेक्टनंतर आपल्याला सॅल्युटेशन द्यायचं आहे. ज्या पर्सनचा आपण मिस्टर लिहिला असेल तर डिअर सर, मिसेस लिहिला असेल तर अमृता दीक्षित, याचा अर्थ सॅल्युटेशनमध्ये डिअर मॅडम पर्यंतचा भाग. आता आपण प्रत्येक वेळेस रिपिटेशन. फर्स्ट थिंग्स हेडिंग, हेडिंगमध्ये कंपनीचं नेम, ॲड्रेस, CIN, वेबसाईट, ईमेल, फोन, फॅक्स. सेकंड नंबर येतो डेट. थर्ड नंबर रेफरन्स नंबर. फोर्थ नंबर इनसाईड ॲड्रेस, याचाच अर्थ ज्या पर्सनला बिझनेस लेटर रिसीव करणार आहे अशा पर्सनचं त्या ठिकाणी नेम अँड ॲड्रेस. त्यानंतर येतो सब्जेक्ट पेमेंट ऑफ इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स इलेक्ट्रॉनिकली थ्रू ECS or NEFT. त्यानंतर सॅल्युटेशन डिअर मॅडम. आता या ठिकाणी आपल्याला बॉडी ऑफ द लेटर काय नेमकं लिहायचं आहे बिझनेस लेटरमध्ये, इलेक्ट्रॉनिकली पेमेंट करायचं आहे थ्रू इलेक्ट्रॉनिकली पेमेंट ऑन इंटरेस्ट. आता या ठिकाणी
I am instructed by the board of directors to convey to you that the board has passed a resolution in the board meeting held on 10th March 2019 finalizing the to pay interest at the rate 10% on redeemable debentures of rupees 100 each for the year ending 31st March 2019. आता आपल्यातील महत्त्वपूर्ण बॉडी ऑफ द लेटरमध्ये काय आहे तर आय एम इन्स्ट्रक्टेड बाय बोर्ड ऑफ डायरेक्टर्स टू कन्वे टू यू दॅट बोर्ड हॅज पास्ड रेझोल्युशन. मी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या वतीने तुम्हाला सांगतो की बोर्ड याचाच अर्थ संचालक मंडळाने एक रेझोल्युशन म्हणजे प्रस्ताव पास केलेला आहे. त्याची बोर्ड मीटिंग हेल्ड ऑन 10th मार्च. आपण जे कोणतीही डेट टाकलेली आहे त्याच्या डेटच्या अगोदरची तारखेला मीटिंग झालेली आहे त्या ठिकाणी. फायनलायझिंग टू पे इंटरेस्ट किती टक्के दराने व्याज देण्याचे ठरवलं आहे तर 10% दराने आणि त्याची डिबेंचर्सची किंमत आहे रुपीज 100 ईच फॉर द इयर एंडिंग 31st मार्च 2019. आर्थिक वर्ष संपल्यानंतरच आपण त्यांना इंटरेस्ट देणार आहोत. याचाच अर्थ ज्या आपण तारीख टाकण्यात आलेली आहे त्या तारखेच्या फायनान्शियल इयर्सची लास्ट तारीख. फायनान्शियल इयर स्टार्ट कधी होतं 1 एप्रिल टू 31 मार्च. यामुळे फायनान्शियल इयर एंड कधी होईल 31 मार्चला. याचाच अर्थ फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2019 31 मार्च 2019ला याच्यामध्ये फायनान्शियल इयर एंडिंगनुसार 100 रुपीज ज्या डिबेंचर्सची किंमत आहे त्याचा व्याजदर 10% याप्रमाणे तुम्हाला देण्यात आलेला आहे. आता यानंतर युअर कंपनी हॅज completed with the provision relating to the payment of interest on debentures. कंपनीने जी कोणतीही पेमेंट ऑफ इंटरेस्टची डिबेंचर्स वरती व्याज देण्याचं जे ठरवलं ते पूर्णपणे प्रोव्हिजन्स रिलेटिंग पूर्णपणे कंपनीच्या नियमाला तरतुदीला धरून इंटरेस्टचं वाटप करण्याचं डिबेंचर्सनं ठरवण्यात आलेलं आहे. पूर्णपणे पालन करण्यात येतं. त्यानंतर डिटेल्स ऑफ इंटरेस्ट पेबल टू यू आर ॲज फॉलोज. आता याचे पेमेंट ऑफ इंटरेस्ट संदर्भातील डिटेल्स इन्फॉर्मेशन खालीलप्रमाणे आहे. एकूण या ठिकाणी 1 2 3 4 5 6 कॉलम्स त्या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेले आहेत. फर्स्ट आहे रजिस्टर्ड नंबर, सेकंड नंबर ऑफ डिबेंचर, थर्ड नंबर डिस्टिंक्टिव्ह नंबर फ्रॉम टू ग्रॉस अमाउंट ऑफ इंटरेस्ट, फिफ्थ नंबर TDS 10%, सिक्स नंबर नेट अमाऊंट ऑफ इंटरेस्ट. एकूण 6 कॉलम्स यामध्ये आहेत आणि हे 6 या इलेक्ट्रॉनिकली पेमेंट ऑफ इंटरेस्टमध्ये कंपल्सरी आपल्याला हे कॉलम्स क्रिएट करायचे आहेत. फर्स्ट रजिस्टर नंबर हे 1 2 3 1 2 3 4 5 6 कॉलम्स, 3 रोज 1 2 3 रोज. फर्स्ट नंबर आहे रजिस्टर्ड नंबर. या ठिकाणी कोणताही रजिस्टर नंबर याचाच अर्थ त्याचा रजिस्टरवरील नंबर तो मेन्शन करायचा आहे. त्यानंतर नंबर ऑफ डिबेंचर्स, एकूण नंबर ऑफ डिबेंचर्स या पर्सनने किती घेतलेले आहेत याचा अर्थ. नंबर ऑफ डिबेंचर्स 100 डिबेंचर्स त्यांनी घेतलेले आहेत आणि या 100 डिबेंचर्सची पर डिबेंचर्सची काय किंमत आहे 100 ईच. 100 डिबेंचर्स त्यांना दिलेले आहेत. याचा अर्थ 100 × 100 10,000. 10,000च्या 10% इंटरेस्ट देण्यात आलेला आहे. म्हणजेच 100 रुपयाला एक डिबेंचर, एकूण 100 डिबेंचर्स त्यांनी घेतलेले आहेत. याचा अर्थ 100 × 100 × 100 10,000 होतात. आता 10,000च्या 10% इंटरेस्ट देतो. याचा अर्थ 1,000 त्याला इंटरेस्ट आपण देणार आहोत. या ठिकाणी याचाच अर्थ काय झाला आपल्याला. त्यानंतर थर्ड नंबर डिस्टिंक्टिव्ह नंबर फ्रॉम टू, कुठून कुठपर्यंत त्याचे देण्यात आलेले डिबेंचर्सचे नंबर आहेत 100 जे देण्यात आलेले. टोटल नंबर ऑफ 100 6012 to 700. ग्रॉस अमाऊंट ऑफ इंटरेस्ट रुपीज 1000. आपण किती केलेले आहे त्याला 10%. 10,000च्या 1,000 त्याचा ग्रॉस अमाऊंट ऑफ इंटरेस्ट. TDS नाही लागेल त्याला नील आहे. त्यानंतर नेट अमाऊंट ऑफ इंटरेस्ट, त्याची नेट अमाऊंट आपण किती देतो आहे 1,000 रुपीज.
त्याला देण्यात आलेली रक्कम. अशा प्रकारे एकूण डिटेल्स ऑफ इंटरेस्ट पेबल टू यू आर ॲज फॉलोज. एकूण डिटेल्स या 6 कॉलममध्ये मेन्शन असली गेली पाहिजे. त्यानंतर आपल्याला या इलेक्ट्रॉनिकली ट्रान्सफर करण्यासंदर्भातील 3rd पॅरेग्राफमध्ये मेन्शन आहे, इंटरेस्ट विल बी पेड बाय इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर. इंटरेस्ट जे आपण 1000 देण्यात आहोत ते कशाद्वारे ट्रान्सफर करण्यात येणार आहे, इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं त्याच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यात येईल. दॅट इज बाय क्रेडिटिंग the said interest to your bank account as per details provided by you to the company. तुम्ही दिलेल्या बँक अकाउंट्समध्ये कंपनीला जे तुमचे बँक अकाउंट्स तुम्ही प्रोव्हाइड केलेत त्या बँक अकाउंटवर तुमचा व्याजाची रक्कम म्हणजे इंटरेस्ट जमा करण्यात येईल. अशा प्रकारचा लास्ट पॅरेग्राफ काय आहे, इंटरेस्ट विल बी पेड बाय इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर. व्याज हे इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर करण्यात येईल. दॅट इज म्हणजेच बाय क्रेडिटिंग द सेड इंटरेस्ट टू युअर बँक अकाउंट ॲज पर डिटेल्स प्रोव्हाइडेड बाय यू टू द कंपनी. तुम्ही कंपनीमध्ये जे बँक डिटेल्स देण्यात आलेले आहेत अकाउंट संदर्भातील त्या ह्याच्यामध्ये तुमची रक्कम जमा करण्यात येईल. त्यानंतर आहे थँकिंग यू आणि त्यानंतर कॉम्प्लिमेंटरी क्लोज युअर्स फेथफुली. जे आपण कंपनी क्रिएट केलेली आहे जी बिझनेस लेटरमध्ये त्या कंपनीचं नेम फॉर बालाजी स्टील लिमिटेड, सिग्नेचर मिस्टर निखिल दीक्षित कंपनी सेक्रेटरी. जो पर्सन बिझनेस लेटर लिहित आहे त्या पर्सनचं नेम आणि त्या ठिकाणी त्याचं डेजिग्नेशन आहे कंपनी सेक्रेटरी. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, इलेक्ट्रॉनिकरित्या या ठिकाणी आपला बिझनेस लेटर प्रत्येक वेळेस इलेक्ट्रॉनिक पेमेंट ऑफ इंटरेस्ट ज्या डिबेंचर्स होल्डर धारकांना आपण काय देणार आहोत, आपल्याला क्वेश्चन विचारण्याचा ड्राफ्ट पेमेंट ऑफ इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स इलेक्ट्रॉनिकली थ्रू. पेमेंट ऑफ इंटरेस्ट व्याजाचा जो डिबेंचर्स होल्डरधारकांना देण्यात येईल तो इलेक्ट्रॉनिकरित्या ट्रान्सफर करण्यात येण्यासंदर्भातील पत्र व्यवहार ज्याला आपण म्हणत होतो. त्यामध्ये पहिल्यांदा कंपनीचं नेम क्रिएट करायचं, कंपनी त्या ठिकाणी कंपनीची हेडिंगमध्ये घ्यायची, हेडिंगमध्ये कंपनीचं नेम, ॲड्रेस नेम बालाजी स्टील, ॲड्रेस CIN नंबर, त्यानंतर वेबसाईट, ईमेल, फोन नंबर, फॅक्स नंबर. जे आपण कंपनी क्रिएट केलेली आहे म्हणजेच कंपनीच्या नावानुसार आपण जे हेडिंगमध्ये टाकलेलं आहे त्या बालाजी स्टीलचंच त्याचनुसार वेबसाईट बालाजी स्टील लिमिटेड कॉम, ईमेल ॲड्रेस त्याचा, त्यानंतर फोन नंबर, फॅक्स नंबर. सेकंड नंबर येतो काय येतो, डेट त्या ठिकाणी. थर्ड नंबर रेफरन्स नंबर. फोर्थ नंबर ज्या पर्सनला बिझनेस लेटर रिसीव करण्यात येणार आहे त्या पर्सनचं नेम, मिसेस अमृता दीक्षित, कोथरूड डेपो पुणे, ह्या त्याचा इनसाईड ॲड्रेस. त्यानंतर आपल्याला येतो सब्जेक्ट पेमेंट ऑफ इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स इलेक्ट्रॉनिकली थ्रू ECS और NEFT. पेमेंट डिबेंचर संदर्भातील व्याज देण्यासंदर्भातील इलेक्ट्रॉनिकली तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भातील बिझनेस लेटर. आता डिअर मॅडम, कारण आपण काय केलेलं आहे त्या ठिकाणी मिसेस अमृता दीक्षित, त्यामुळे डिअर मॅडम सॅल्युटेशन त्याला देण्यात आले. त्यानंतर येतो बॉडी ऑफ द लेटर, मेन पार्ट ऑफ बिझनेस लेटर संदर्भातील. I am instructed by the Board of Directors to convey you to that the Board has passed a resolution in the Board meeting held 10th March 2019 finalizing to pay interest at the rate 10% on redeemable debentures of ₹100 each for the year ending 31st March 2019. Board of Directors च्या वतीने मी तुम्हाला कळवण्यात येतं की बोर्डाची मीटिंग एक रेझोल्युशन ठेवण्यात आला होता, प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यानुसार बोर्ड मीटिंग ही 10 मार्चला करण्यात आली आणि त्यामध्ये ठरवण्यात आलं की या वर्षीच्या फायनान्शियल इयरच्या म्हणजे 31 मार्च 2019 नुसार 10% व्याजदराने प्रत्येक डिबेंचर ज्याची किंमत ₹100 आहे अशांना 10% व्याजदराने त्यांना व्याज देण्यात येईल. त्यानंतर Your company has complied with all provisions relating to payment of interest on debentures. कंपनी
सर्व काही तरतुदीचे पालन करून व्याज देण्यास डिबेंचर होल्डरधारकांना व्याज देत आहे. त्यानंतर डिटेल्स काय आहेत, डिटेल्स त्या संदर्भातील फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 6 कॉलम. त्या ठिकाणी रजिस्टर नंबर कोणताही, नंबर ऑफ डिबेंचर्स 100 डिबेंचर्स, 100 ईच डिबेंचर्स, एकूण 100 डिबेंचर्स आपण त्यांना अलाउट केलेले आहेत. प्रत्येकाची किंमत, एकाची डिबेंचर्सची किंमत आहे 100 रुपये ईच. याचा अर्थ 100 डिबेंचर्सची किंमत 100 × 100 10,000 झाली. 10,000च्या 10% आपण इंटरेस्ट देतो म्हणजे 1,000 रुपीज त्याला इंटरेस्ट देतो आहोत. डिबेंचर्सची संख्या कुठून कुठपर्यंत सुरुवात होती, 601 to 700. आपण कोणताही नंबर 100 नंबर डिजिट त्या ठिकाणी मेन्शन करू शकतो. त्यानंतर ग्रॉस अमाऊंट 1,000, TDS नील, नेट अमाऊंट ऑफ इंटरेस्ट 1,000. अशा प्रकारे 6 कॉलम्स त्यामध्ये मेन्शन असले गेले पाहिजे बिझनेस लेटरमध्ये. त्यानंतर इंटरेस्ट विल बी पेड बाय इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर. आपण व्याज कशाद्वारे ट्रान्सफर करतो, इलेक्ट्रॉनिकरित्या ट्रान्सफर करत आहोत. कुठे, दॅट इज बाय क्रेडिटिंग द सेड इंटरेस्ट टू यू बँक अकाउंट ॲज पर डिटेल्स प्रोव्हाइडेड बाय यू टू द कंपनी. तुम्ही कंपनीमध्ये दिलेले जे बँक डिटेल्स आहेत त्या बँक डिटेल्समध्ये तुमची रक्कम, व्याजाची रक्कम जमा करण्यात येईल. थँकिंग यू युअर्स फेथफुली, जे आपण कंपनी नेम की या ठिकाणी हेडिंगमध्ये टाकलेले आहे, त्या कंपनीचं नाम बालाजी स्टील लिमिटेड. त्यानंतर जो पर्सन, अथोराइज्ड पर्सन जो बिझनेस लेटर राईट डाऊन करणार, त्या पर्सनचं नेम आणि त्याचं डेजिग्नेशन म्हणजेच निखिल दीक्षित, कंपनी सेक्रेटरी. अशा पद्धतीने इलेक्ट्रॉनिक्स पेमेंट ऑफ इंटरेस्ट.